नमस्कार. होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आजकालच्या जगात सगळ्यात भेडसावणारी, स्पेशली आजकालच्या तरुणाईला आणि लहान मुलांना, लहान म्हणजे वयात येणाऱ्या मुलांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या शारीरिकपेक्षा मानसिक जास्त आहेत. आणि मानसिक समस्या, डिप्रेशन म्हणा किंवा नैराश्य म्हणा किंवा चिडचिड, ताण, स्ट्रेस, काही न सुचणं, मन एकदम ब्लॉक होऊन जाणं, सतत विचार येत राहणं, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्हिटी, मनामध्ये नवीन वेगवेगळे वाईट विचार येत राहणं सतत, किंवा सतत स्ट्रेसफुल वाटत राहणं, डोक्यावर काहीतरी ओझं आहे असं वाटत राहणं, ह्या सगळ्या आजारांसाठी कारणीभूत एक अत्यंत महत्त्वाची दिशा आहे जी आपल्या घरात आहे. आणि त्या दिशेला जर काही प्रॉब्लेम असेल तर हे सगळे आजार आपल्याला होतच नाहीत तर ते वाढतात. अपार्ट फ्रॉम दॅट अतिशय सिरियस आजार, दुर्धर आजार ज्याला आपण म्हणतो, किंवा लॉंग ट्रीटमेंट लागणारे जे आजार असतात तेही या दिशेच्या दोषांमुळे होतात. बरेचदा असं ऑब्झर्व केलं गेलेलं आहे संशोधनात, आणि हे माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशनसुद्धा आहे. सो अशा वेळेला ही कुठली दिशा आहे की जे एवढ्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर ती दिशा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक केलं तर त्यामुळे मला ग्रुप येईल नवीन व्हिडिओज बनवायला. तर ही दिशा आहे ज्याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्य आणि त्याचप्रमाणे शारीरिक आरोग्य यासाठी अतिशय महत्त्वाची दिशा आहे. ती आहे ईशान्य, म्हणजे नॉर्थ ईस्ट. 35 अंश ते 55 अंश ह्याच्यामध्ये ती साधारण दिशा असते आणि अतिशय महत्त्वाची दिशा आहे. घरातली सगळ्यात महत्त्वाची दिशा म्हटलं तरी चालेल. त्या दिशेला टॉयलेट आलं असेल, कमोड स्पेशली, त्याच्या व्यतिरिक्त किचन आलं असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं स्टोरेज किंवा तिथे आपण स्टोर रूम, कचरा किंवा रद्दी ठेवतो ते आलेलं असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तिकडे पिवळा कलर आलेला असेल, लाल कलर आलेला असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आलेल्या असतील तर तुम्हाला त्या दिशेचे आजार किंवा त्या दिशेची वाईट फळं 100% मिळतात. अतिशय सेन्सिटिव्ह दिशा आहे, त्याची तुम्हाला पूर्णपणे काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्याची काळजी घेतली तर बऱ्यापैकी तुमचं लाईफ स्टेबल राहतं, बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सर्वांना स्मूथ सेलिंग लाईफ होण्यास मदत होते. तर आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी दरवेळी तुम्हाला छोटे छोटे बिना खर्चाचे उपाय देत असते, पण ह्या दिशेच्या दोषांवर उपाय नाही आहेत. त्यामुळे जो टॉयलेट आलं असेल ती जागा विकणं, किंवा त्या जागेला तुम्ही त्या ठिकाणचं टॉयलेट काढून टाकणं, हे एकमेव उपाय आहे. किचनचंही तसंच शेगडी शिफ्ट करणं हाच एकमेव उपाय आहे. त्या व्यतिरिक्त स्टोरेज असेल तर मात्र ताबडतोब काढून टाका, क्लीन करा. कलर चुकूनही जर लाल, गुलाबी किंवा तत्सम कलर, डार्क कलर, पिवळा कलर असेल तर कृपा करून ताबडतोब त्या दिशेचा कलर तो काढून टाका. छान पांढरा, लाईट निळा, एकदम लाईट हिरवा, लाईट एकदम, किंवा ऑफ व्हाईट, बीच कलर, हे कलर तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही तिथे छान देवघर ठेवू शकता. एका छोट्याशा वाटीत पाणी ठेवू शकता, छोट्या कारंजा ठेवू शकता, ओमचं निळ्या रंगाचा ओम काढू शकता, तिथे हिरव्या रंगाचा हे चालेल स्वस्तिक काढू शकता. आणि त्याच व्यतिरिक्त तुमच्या घरातली जे ध्यान किंवा मेडिटेशनला बसणारे लोक किंवा आपण बसू शकतो, त्या जागी बसून जर तुम्ही मेडिटेशन किंवा ध्यान केलं नक्की तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल होतील, फरक पडेल. मानसिक आजार खूप अंशी कमी होतील, खूप फायदे. अर्थात डॉक्टरची ट्रीटमेंट आवश्यक आहे, पण त्याचबरोबर तुमच्या घरात ह्या चुका नाही आहेत ना, हे नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करून कळवा.